मार्गे आंतरवली सराठी मार्गे परळीची जी पत्रकार परिषद झाली, ज्या गोष्टीला कायदेशीर आधार नाही, नार्को टेस्ट असो किंवा ब्रेन मॅपिंग असो, ही अगोदर कोर्टात रिपोर्ट द्यावा लागतो. जर ह्यांच्याकडे रिपोर्ट आला असेल, मला वाटतं पुरावा कुठला दिलेला नसेल. ह्याचं कारण जर बघितलं आपण तर 4 दिवसापूर्वीच्या स्टेटमेंटमध्ये येते. 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी सांगितलं की परळीच्या नेत्याबद्दल गौप्यस्फोट होणार आहे. त्याच्यानंतर काल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ही चर्चा बंद झाली. त्या अनुषंगानं जाणीवपूर्वक सकाळी जे ते बोलायला लावलेलं आहे बारामतीवरून. आणि ब्रेन मॅपिंगची जर आता माझ्यापेक्षा तुम्ही सुज्ञ सगळे लोक सुज्ञ, ही टेस्ट जी आहे किंवा रिपोर्ट लीक झाला असेल तर लीक कसा झाला ह्याची चौकशी झाली पाहिजे. स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळावा ही भूमिका सर्वांची, परळीकरांची आणि धनंजय मुंडे साहेबांची. त्यांनी सभागृहात सुद्धा सांगितलं की धनंजय मुंडे साहेबांनी की सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड की महादेव मुंडेला न्याय मिळाला पाहिजे. आणि महादेव मुंडेचा न्याय कुणीकडे, लोकशाही मार्गाने काय की तुम्हाला जर काही संशय असेल तर त्यांनी आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा त्यांच्या आंदोलनात पाठीमागे महादेव मुंडेला न्याय मिळाला पाहिजे. परंतु कारण काय की राजकारणामध्ये एक आमच्याकडे गावाकडे म्हण आहे की काही बी झालं, एक आमच्या इथं अल्पसंख्याक लहू म्हणून पोरगा होता, माझ्या लहानपणची गोष्ट आहे. काही बी झालं की कुणाच्या लेकरला मारलं की कचाऱ्याच्या लह्यानं मारलं, कुणाचं काही दळण चोरी गेलं कचाऱ्याच्या लह्यानं केलं. हीच भूमिका धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट केलं की आपला TRP वाढण्यासाठी आणि समोरून जसे नाचवितील त्याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबाचं कुठेही नाव घ्यायचं. ती कायदेशीर त्याच्यावर लिगल टीम आमची त्याच्यावर हे करील, कारण ब्रेन मॅपिंगचं तुम्ही आबरू नुकसानीचा दावा हे लिगल टीम बघेल. परंतु तुम्हीच सांगा की ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट ह्यांच्याकडे आला का, रिपोर्ट आहे का, नाही. मग जाणीवपूर्वक धनंजय मुंडे साहेबाला बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत, कारण त्यांचा TRP वाढतो. त्या पत्रकार परिषदेचा काही संबंधच येत नाही ना. उठायचं काहीतरी आरोप करायचे, मग ह्यांना SITनं प्रवक्ता म्हणून नेमलं का, तशी ऑर्डर असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही SITचे प्रवक्ते. तर जाणीवपूर्वक धनंजय मुंडे साहेबाला आणि मुंडे फॅमिलीला या 2 वर्षामध्ये जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ज्याला कुणाला प्रसिद्धीचं भाव लागली, कारण दिवसा स्वप्न पडायलेत बऱ्याच जणांनी, आमदारकीचे स्वप्न बऱ्याच जणांनी पडायलेत, त्या अनुषंगानं जाणीवपूर्वक घेतलेली पत्रकार परिषद आहे. कुणाचं नाव घेण्याएवढं सुद्धा आम्ही सुद्धा नाव घ्यावं एवढं त्याच्यामध्ये काही त्या पत्रकार परिषदेचा अर्थ मला वाटत नाही. म्हणून जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी जे काही वातावरण आहे गढूळ झालेलं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण आहे, तुम्ही समजून घ्या. धनंजय मुंडे साहेबांनी 4-5 लोकांवर जे अलिगेशन व्हालेत की ह्यांनी एकत्रीकरण होऊ दिलं नाही राष्ट्रवादीचं, मग त्या अनुषंगानं तिथून जाणीवपूर्वक काहीतरी झालं की काहीतरी नाव घ्यायचं. धनंजय मुंडे साहेबाच्या बाबतीमध्ये ही भूमिका झालेली. म्हणून ह्या पत्रकार परिषद स्वतः पत्रकार परिषद होती, त्याला कुठला बेस नाही, कुठला आधार नाही, किंवा ते काही SITचे प्रवक्ते नाहीत किंवा कुठल्या कोर्टाचे सरकारी वकील नाहीत. तशी पत्रकार परिषद पुन्हा घ्यायला पाहिजे होती SITनं. आणि SITला सुद्धा अधिकार नाही माझ्या ज्ञानाप्रमाणे की जोपर्यंत रिपोर्ट हा कोर्टात दिला जात नाही आणि जोपर्यंत कोर्टामध्ये त्याच्यावर काही आर्ग्युमेंट होत नाही तोपर्यंत SITला सुद्धा बोलण्याचा अधिकार नाही. मग हे कुठल्या अधिकारात बोलले, ह्यांच्यावर तसा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. दुसरा मुद्दा, काल धनंजय मुंडे साहेबाला आपल्याकडे लोकायुक्ताकडून क्लीन चिट मिळाली. एक क्लीन चिट मिळाल्यानंतर दुसरी क्लीन चिट मिळाली आणि महाराष्ट्रात धनंजय मुंडे विरोधात बोलण्यासाठी मुद्दाच राहिला नाही. मग ज्याची दुकानदारी चालवायची, ज्याला दुकानदारी चालवायची आपली, मग आता मुद्दा तर काहीच राहिला नाही. मग धनंजय मुंडेची बदनामी करायची, तर मग आता हा मुद्दा उठवून काढला. ह्याचे 2 वर्ष झालं चौकशी झाली, SIT स्थापन झाली. कुमावत साहेब ज्यावेळेस नेमणूक झाली कुमावत साहेबाची, त्यावेळेसही कुणी विरोध केला नाही. कुमावत साहेबाची नियुक्ती व्हावं म्हणून CM साहेबांनी सुद्धा शिफारस केली त्या प्रकरणात. आणि जे आता आरोपी म्हणले जातात ते आरोपी निष्पन्न व्हायच्या अगोदरच मुंडे साहेबाचं नाव घ्यायचं, हे करायचं, मीडिया हायलाईट करायची आणि स्वतःची दुकानदारी चालवायची, एवढाच त्याचा हेतू. बाकी त्याच्यात दुसरा काहीच मुद्दा नाही. ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे
आताच माझ्या सहकार्याचा फोन आला की गावामध्ये डास खूप झालेत आणि उंदीरांचा सुळसुळाट झालेला आहे. काय करता येईल? या गोष्टीसाठी पोलिसात जाऊन तक्रार देता येईल का? ते ग्रामपंचायतीचं काम आहे, ग्रामपंचायतीनं ते करावं लागेल. तशी परिस्थिती झाली आहे. आमच्या परळी मतदारसंघामध्ये झुटपूट कुठली छोटी मोठी घटना झाली असेल, खुनाचा आरोप असेल, कुठलीही गोष्ट झाली की लगेच पोलीस स्टेशन, लगेच पत्रकार परिषद. अशा पत्रकार परिषद व्हायल्यात की एखाद्या आमदार, खासदार, कॅबिनेट लेवलच्या मंत्र्याच्याही पत्रकार परिषद होत नाहीत. अशा पत्रकार परिषद आमच्या तालुक्यामध्ये व्हायलेल्या आहेत. आता राजभाऊ फड या परळी तालुक्यामध्ये शहरी भागालाच माहीत होते, त्यांना आमदार होण्याची इच्छा होती मागच्या विधानसभेला. ती शहरी भागामध्येच फक्त वकील साहेब सर्वांना माहीत होते. आम्हाला एवढंच माहीत होतं की कोणीतरी एक ऑटो चालक माणूस आहे, 10-5 वर्षापूर्वी ऑटो वगैरे चालवत होते आणि ते कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीचे जावाई वगैरे आहेत आणि त्यांना आमदार व्हायचे. तर अशा माणसं भरपूर झालेत. पैसा आला, कुठून आला, कसा आला? 10-20 वर्षामध्ये तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी समुद्रकिनारी घर कसे काय घेतात, या सगळ्या गोष्टीच्या चौकशा झाल्या पाहिजेत. परंतु असा कुठला तरी एखादा माणूस उठतो आणि लगेच धनंजय मुंडेंना असं केलं, धनंजय मुंडेंनाच खून. एखाद्या मतदारसंघामध्ये जर खून झाला तर त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी का? लोकप्रतिनिधीची जबाबदारी कशासाठी? तिथले रस्ते, तिथल्या नाल्या, तिथले सभागृह आहेत किंवा आणखीन इतर प्रश्न आहेत, ह्याला ते लोकप्रतिनिधी जबाबदार असला पाहिजे. खुनाला कसं काय जबाबदार आहेत? पुण्यामध्ये दररोज खून होतात. मी तिथं शिकायलेलो होतो, मला माहिती आहे. मी कात्रजला शिकायलो होतो. धनकोडीला जात असताना धनकोडीमध्ये बस थांबवण्यात आल्या सगळ्या आणि आम्ही लाईव्ह बघितलं. काही जणांनी पेट्रोल टाकून एका व्यक्तीला जाळून टाकलं. हे मी विद्यार्थी दशेमध्ये माझ्या ह्यानं बघितलं, डोळ्यानं बघितलेलं आहे. मी शिवाजीनगरला गेलेलो होतो त्यावेळेस PMTमध्ये एक वेळेस, त्यावेळेसही असं झालं. अशा गोष्टी झालेल्या आहेत. तर लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत ह्या गोष्टीला, धनंजय मुंडे साहेब जबाबदार नाहीत. परंतु प्रसिद्धीसाठी काहीतरी करायचं, धनंजय मुंडे साहेब यांचं नाव घ्यायचं, या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मीडियानी अशा व्यक्तींना प्रसिद्धी देऊ नये. आणि बेछूट आरोप साहेबांवर जे होत आहेत, साहेबाचे कार्यकर्तेही सहन करणार नाहीत आणि ह्या गोष्टी चुकीच्या व्हायला आहेत असं आम्हाला वाटतं. आणि या बाबतीमध्ये आरोप होऊ नयेत आणि संबंधित व्यक्तीने आरोप जे काय केले, राजेभाऊ फड, मला वैयक्तिक वाटतं की आमदारकीचं त्यांचं स्वप्न, त्यांना फॉर्मच भरता आलेला नाही किंवा त्यांना रिजेक्ट केलं पक्षाने त्यांच्या आणि इतर उमेदवार दिला, ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांना एकच गोष्ट व्हावी की त्यांची, मला वाटतं एका चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला या व्यक्तीची दाखवावं यांना. कदाचित पैसाही भरपूर आहे, त्यांनी चांगल्या प्रायव्हेटमध्ये दाखवावं किंवा मग ससूनमध्ये जा पुण्याच्या. परंतु तुमची चौकशी करा, कारण तुम्ही न्यायालय नाहीत किंवा तुम्ही कुठले पोलीस अधिकारी नाहीत किंवा तुम्ही SIT नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून जर तुम्ही घेत असलात तर लोकप्रतिनिधीसारखे तुम्ही प्रश्न विचारा. खुनाच्या आरोपामध्ये बेछूट साहेबांचं नाव घेऊ नका, एवढंच आम्ही सर्व कार्यकर्ते या प्रकरणी म्हणू शकतो. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांवर सतत जे आरोप होते, आरोप करण्यात येते, आरोप कोण करते? तुम्ही बघा, हे काही लोकप्रतिनिधी सुद्धा नाही, सरपंच सुद्धा नाही, त्यांची आई सरपंच आहे आणि त्यांना कुणा अधिकार दिले का? अशा उठलं की लोकशाहीत आता तुम्हाला काही बोलून काही बोलायचा अधिकार आहे, म्हणून त्या लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय म्हणून उठायचं, उचलली जिपकी, लावली टाळूला आणि साहेबांची विनाकारण बदनामी करायची, हे कदापि आम्ही कार्यकर्ते सहन करणार नाही. तुम्ही किती चांगल्या धुतलेल्या तांदळाचे सगळ्या परळी मतदारसंघाला माहिती आहे ना, असं कोणी व्यावभाव आणून मिले मोठा पैलवान आहे, अगर मिले लोकप्रतिनिधी चांगला आहे मी असं काही, हे असे स्वप्न बघितल्यानं साकार होत नसते. त्याच्यासाठी जनसेवेत येऊन काम करावं लागते, विकासाचे मुद्दे मांडावे लागतील. तुम्ही त्याच्यात रस्ता रोको करा, त्याच्यात आंदोलन करा. आता सर म्हणले तसं आम्ही स्वतः पुढे येऊ, आंदोलन करा, रस्ता रोको, आमचा पाठिंबा आहे. जे कोणी त्याच्यात महादेव मुंडेच्या आरोपी असतील त्यांना जरूर सजा झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर कुठलं आंदोलन असेल तर पहिलं आमचे सगळ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळे कार्यकर्ते सर्वप्रथम पहिल्या तोंडाला पुढे राहतील. महादेव मुंडे आपलाच आहे ना? हा, महादेव मुंडे सुद्धा आमचे, त्यांचे वडील, त्यांचे सासरे आमचे मार्केट कमिटीचे संचालक आहे. आमचा सगळ्यांचा पाठिंबा त्या प्रकरणाला.
की जे कोणी आरोपी असतील त्यांना कडकात कडक शासन झालं पाहिजे, ते आरोपी शोधून काढले पाहिजे. आणि हे काम SITनं त्यांच्या पद्धतीने चालू केलं. ह्यांनाच कसा कुठून लिकेज झाला रिपोर्ट, कसा आला ह्यांना माहिती. आता त्याच्यावर आम्ही कायदेतज्ञाचा सल्ला घेऊन बघू, आबरू नुकसानचा दावा देता येतो का, काय करता येते ते, एवढं आम्ही पुढचा काय ते दिशा ठरवू. पण उठलं की विनाकारण स्वतःच्या आवासापोटी आपल्या परिस्थितीसाठी असं उठलं की बोलू नये, अशी आमची एक मित्र म्हणून त्यांना विनंती. चांगल्या माणसाला हे एवढं मोठं नेतृत्व उभा करायला 30-40 वर्ष गेले आज वयाची, आणि उठली जीप लावली टळलं आणि एखाद्याला जर आयुष्यातून उठवायचं तर सांगा, एखाद्यावर जर बिनबुडीचे आरोप केले तर ते माणूस अक्षरशः समाजसेवेतून राजकारणातून संपून चाललाय. तर हे कितपत योग्य आहे. त्यांनी स्वतःला झोपल्याच्या नंतर स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतः विचार करावा आणि खरी सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, एवढीच विनंती आहे आमची. स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या संदर्भात आपला जो सकाळची कॉन्फरन्स झाली आहे त्या कॉन्फरन्स माध्यमातून आपण सर्व पत्रकार बांधव इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी ज्यावेळेस स्वर्गवासी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही आंदोलन करायला होतो, परळी बंद करायला होतो. कारण तो सुद्धा आमच्या परिवारातील एक व्यक्ती होते आणि या व्यक्तीला असं जाण्यामुळे आम्ही सर्वजणच या घराला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या घराला आधार देण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उपस्थित होतो. परंतु आजची जी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे या प्रेस कॉन्फरन्स मार्फत न्यायप्रविष्ट विषय असताना, गोपनीय विषय असताना जर तुम्ही अशा पद्धतीनं बिनबुडाचे आरोप करून जर एका नेतृत्वाला आणि एका लोकप्रतिनिधीला तुम्ही जर अशा पद्धतीची बदनामी करत असताल, मानहानी जर करत असताल तर हे अतिशय योग्य नाही. कारण विषय न्यायप्रविष्ट आहे, विषय प्रलंबित आहे, गोपनीय अहवाल कोर्टामध्ये सादर करणार आहेत. परंतु हा विषय SITकडून होणे किंवा न्यायालयीन विषय कोर्टातून येणं गरजेचं असताना हा विषय कुठेतरी आम्हाला लीक झाला आहे, आम्हाला माहीत झाला आहे असं म्हणून आमदार धनंजय मुंडे साहेबांचं या ठिकाणी नाव घेऊन त्यांना बदनाम करायचं, त्यांच्याविषयी लोकभावना जी आहे त्यांच्या विरोधामध्ये घालायची आणि स्वतःची राजकीय पोळी बाजून घ्यायची, अशा पद्धतीचे हे राजकारण या माध्यमातून चालत आहे. ज्यांच्या नावापुढे आपण पाहिले की अनेक वर्षापासून आमदार धनंजय मुंडे साहेब जे सर्वसामान्यांसाठी, सर्व समाजासाठी, धर्मासाठी जे काम करत आहेत त्यांची त्या कामाची बरोबरी आपल्याला करता येत नाही. म्हणून या माध्यमातून त्यांचं खच्चीकरण करणं, त्याला या राजकारणातून बाहेर काढणं, अशा पद्धतीची या ठिकाणी व्यूहरचना रचली जात आहे. परंतु सर्वसामान्य जनता, सर्व समाज बांधव, सर्व धर्म बांधव जे आहेत हे सर्वजण धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी आहेत. आणि या चाललेल्या या जे प्रेस कॉन्फरन्स सकाळी झाली या माध्यमातून आज सांगू शकतो की मी या प्रेस कॉन्फरन्स माध्यम फक्त राजकीय सूड आहे, दुसरं काही नाही. गोष्टीमध्ये मी सांगितलं मागवाच धनंजय मुंडे साहेबाचं नाव घ्यायचं आणि प्रसिद्धी मिळवायची. ऐका, संगीत डिगोळे प्रकरण असेल त्याच्यात निकाल लागला, कोर्टाचं सगळं झालंय, उगाच काहीतरी काढायचं मी काय कोणतंही प्रकरण असू, मी मागवा सांगितलं काही बी झालं की धनंजय मुंडे साहेब तुम्हीच लक्षात घ्या. आता ह्या SITचा आजचा फॉरेन लॅबचा प्रश्न विचारले जातात, त्याचा रिपोर्ट येतो, तो रिपोर्ट डायरेक्ट कोर्टात दाखल करावा लागतो आणि ते निकाल सुद्धा ते त्याला SITला सुद्धा देता येत नाही. हा नियम आहे. मग ह्यांच्याकडे आला कुठून? फॉरेन्सिक लॅब ह्यांनी मॅनेज केली का काय? एक लक्षात घ्या, शुद्ध राजकारण चालू आहे. कुणाला एखाद्या मोठ्या माणसाला शिव्या दिल्या, धनंजय मुंडे साहेबाला शिव्या दिल्या किंवा आरोप केले की आपल्याला प्रसिद्धी मिळते, हे बोगस प्रसिद्धीचं कार्यक्रम आहे. आणि मला सांगा, तुम्ही 2 दिवसापूर्वी जरांगे पाटील काय म्हणतात, मोठा स्फोट करणार आहे. हे काय मोठा स्फोट आहे? माळ उकरला आणि उंदीर बाहेर निघाला. पुन्हा दुसरा ह्यांच्यावर जे तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे, 2-4 लोकांवर टार्गेट केलं जातं की राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे दोघं चौघं होत देणार. ह्याचा सूड कुठं तरी आहे का? ह्याचा वास घातला पाहिजे. आणि जाणीवपूर्वक हे ठरवून पत्रकार परिषद आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोला, जे बोलले ते बी धनंजय मुंडे साहेबांचे सहकारी होते. एक काळ पडत्या काळात धनंजय मुंडे साहेबांना सहकार्य केलंय. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं ही पत्रकार परिषदेत चुकीचा सध्या काय झालंय की कुणाला प्रसिद्धीचा हव्यासापोटी ज्या गोष्टीला नको त्या गोष्टीला महत्त्व आल्यामुळं इलेक्ट्रॉनिक मीडियानं आणि या सोशल मीडियानं त्याच्यामुळं नको त्या गोष्टी चालू आहेत. मला सांगा, पत्रकार परिषदेला काहीतरी आधार असावा, बेस असावा, म्हणजे कुणाही उठाव आणि चलत राहा.
म्हणजे पत्रकार परिषदेला उत्तरसुद्धा द्यायची गरज नव्हती. आणि इथून पुढं धनंजय मुंडे साहेबावर कुठलाही आरोप बिनबुडाचा जर झाला तर आम्ही त्यांचे सर्व सहकारी आम्ही खपवून घेणार नाहीत. आणि संबंध मतदारसंघामध्ये सुद्धा आज तुमची लोकांशी प्रायव्हेटमध्ये चर्चा चालू आहे. त्या पत्रकार परिषदेबद्दल काय तुमच्याबद्दल लोक तुमच्याजवळ बोलले माहिती आहे? लोक कोण्या सकारात्मक भावनेतून बोलले का? आणि महादेव मुंडे या नानांनी सांगितलं तसं महादेव मुंडे आमचा आहे, त्यांचे नातेवाईक आमच्यासोबत आहेत, मुंडे फॅमिली आणि पक्षासोबत. त्याच्यामुळे न्याय मिळालाच पाहिजे महादेव मुंडेला, कोणीही दोषी असू द्या. जसं नाना म्हणले की महादेव मुंडेंचे सासरे आपले कार्यकर्ते आहेत किंवा समितीचे सदस्य आहेत, परंतु सकाळच्या प्रेसमध्ये ते पण उपयोग सुरू होते ना. ते कुठं काय बोलले ते बोलले नाहीत, पण त्यांनी मला पाहिजे बाहेर आरोप केले. मी काय म्हणलो, आरोप खोटे आहेत का काय, कुणाला काय बोलावं बरं का. आता त्यांच्या गावामध्ये ते सरपंच आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्यावर दबाव असेल त्यांच्यावर, त्याच्यामुळे ते गपची बसले असतील, त्याच्याबद्दल त्यांनाच विचारा. पण आमचे सहकारी आहेत, आमच्या पॅनलमधून निवडून आलेले आहेत. आणि ह्याच्यावर सांगितलं विधान जे पटलावर आहे, विधिमंडळाच्या पटलावर काय धनंजय मुंडे साहेबांनी प्रश्न त्या चर्चेमध्ये सांगितलं आहे की त्या ठिकाणी जे आहे ते धनंजय मुंडे साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं आहे की महादेव मुंडेला न्याय मिळाला पाहिजे, SIT झाली पाहिजे. आणि SIT सुद्धा ज्यांनी अधिकारी मागितला तो दिला. मग आज ते बोलण्याच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा आहे का असतो? तुम्ही सांगा, होतो का? त्यांना पत्रकार परिषद कुठल्या बेसवर घेतली, काही पुरावा दिला का? तुम्ही मागितला का पुरावा? मग काय म्हणले? प्राथमिक माहिती. आता हे नवीन शब्द आहे, ह्याला शिक्षण लागतंय, ह्याला शिंदेसाहेब शिक्षण लागतंय, त्याला क्वालिफाय लागतं. प्राथमिक म्हणायचं का सूत्राची माहिती म्हणायचं हे कळायला पाहिजे. प्राथमिक माहिती म्हणजे काय अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. पत्रकार परिषद म्हणजे काय विषय होता? फक्त आणि फक्त धनंजय मुंडे टाकले, त्याच्यात महादेव मुंडेला न्याय द्यायचा, महादेव मुंडेचे काही मुद्दे मांडायचे. आता SITचं मला ही माहिती मिळाली, ती माहिती, पारावर बसलेला गप्पा मारून काय उपयोग? SITची माहिती द्यायला राजेभाऊ फड हे कोण आहे? गावचा सरपंच पण आहे ना. राजेभाऊ फडची काय ते पळळी पुरतीच आहे मर्यादित, कुठंतरी इथं फिरण्याची. आणि त्याने उठायचं आणि फक्त एक टार्गेट, धनंजय मुंडेला टार्गेट केलं की माझं कुठंतरी मुंबईत जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असेल, त्यांच्यापाशी कॉलर टाईट करण्यापुरता एवढ्या भानगडी. ह्याच्या पलीकडे त्यांची काही जास्त लायकी नाही. पण आता बोलण्यापुरतं बोलायचं तर त्यांनी बोलावं, रोजच उठून बोलावं. मुळात राजकारणामध्ये असं आहे की आपल्यापेक्षा 10 पट मोठा व्यक्ती असेल तर दुश्मनी त्याच्यासोबत घ्यावी. जसं आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानासोबत जर कुस्ती खेळली, भले आपली पाठ लोळली, पण जसं नाव होतं तसं धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून कुठंतरी आपण बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात, तसं तर आम्हाला ग्रामीण भागालाच माहीत नव्हते ते राजेभाऊ फड कोण आहेत, तर विधानसभेला माहीत झाले का आहेत असे. तर मग कुठंतरी महाराष्ट्रात आपलं नाव व्हावं ह्याच्यासाठी केलेली ही स्टंटगिरी, बाकी काय नाही. आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर असं वाटतं की जाड्या राड्या लॉरेन आणि हार्डीची गोष्ट होती. तुम्ही बघा त्याच्यातल्या त्या हार्डीसारखी पर्सनॅलिटी असलेला व्यक्तिमत्व राजेभाऊ फड. आणि हे केवळ जाड्या राड्याच्या गोष्टीमधले निवळ रड्याची भूमिका ही की आपल्याला तिकीटही नाही मिळालं, आपण भविष्यात आमदार होतो, आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आम्ही परळी मतदारसंघाची जनता, मी स्वतः मराठा समाजातला आहे, शंकर कापसे मराठा समाजातले, मराठा, मुस्लिम, दलित, वंजारी, बंजारी, तेली, कोमटी असला कुठला भेदभाव नाही. आम्ही आमच्या नेत्याच्या मागं खंबीर आहेत. भले अजून या इकडचे तिकडे होईल, 288 मध्ये 287 मतदारसंघामध्ये काही होईल, आमचा नेता धनंजय मुंडे. आम्ही बहुसंख्येनं आज उद्या पुढच्या विधानसभेला असेल, त्याच्या पुढच्या विधानसभेला असेल, इथं हे मुंडे साहेबांचा मतदारसंघ आहे. इथं धनंजय मुंडे आमदार आहेत, आज आहेत, इथून पुढेही आमदार होतील, तिथून पुढेही आमदार होतील. लोकशाही, आम्हाला मतदानाचा अधिकार आहे, आमच्या नेत्याला आम्ही बहुसंख्येनं निवडून देणारच आहेत. याच्यामध्ये कुठल्याही लॉरेन अँड हार्डीची डाळ शिजणार नाही. तुझ्याकडे पैसा झाला म्हणजे तू आमदार होऊ शकत नाहीस आणि तुला जनतेमध्ये कवडी मोल किंमत आहे. तुझ्या गावात तू सरपंचही नाहीस आणि पत्रकार परिषद घेतोस. पवार साहेबाला किंवा इतर कुठल्याही पक्षाला पैसा भरपूर झाला आहे तर चांगली फंड पैसे देऊन तू एखादी राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर जागा माग. असं चालतं असं मी ऐकलं. आता मी काय पत्रकार परिषदेमध्ये बोलणारा पहिलाच माणूस आहे, मी ह्याच्या अगोदर कधी बोललो नाही. पण तसं काय सिस्टीम असली तर ते बघ, तुझ्यासाठी ते चांगले. तू जनतेतला माणूस नाहीस, तू मास लीडर नाहीस. मास लीडर फक्त धनंजय मुंडे साहेब. कुणी काही बोललं, काही बेछूट आरोप केले तर आमच्या हृदयामध्ये धनंजय मुंडे साहेब आहेत आणि सर्व जाती धर्माचे आहेत. त्या व्यक्तिमत्वानं एखादा दुसरा माणूस असताना अटॅक येऊन मेला असता आतापर्यंत. इतके आरोप आहेत.
मला माहिती आहे गावामध्ये एखाद्या वार्डात एखादं घर जरी विरोधात गेलं तर रात्रभर झोप येत नाही, मला उद्या आपलं मतदान आहे आणि हे घर काहून आपल्यावर रुसलंय. माणूस चारदा जातं त्याच्या घरी जाऊन पाया पडतोय. अख्खा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणूस धनंजय मुंडे साहेबाला का टार्गेट करतोय? ह्याच्या अगोदर भुजबळ साहेबांना टार्गेट झालं, ओबीसी नेतृत्व संपवायचंय. ओबीसी किंवा ह्या वादामध्ये आम्हाला नाही पडायचं. आमच्यासाठी आमचा नेता, ओबीसी नाही, मराठा नाही, धनगर नाही, आमच्यासाठी आमचा नेता आम्हाला महत्त्वाचा आहे. आणि सगळ्या जातीपातीचं आमचं नेतृत्व आहे. हे मराठवाड्याचं आमच्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व संपवण्याचा हा डाव आहे, लक्षात घ्या. आणि एक वेळेस धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करून मागं पाडायचं आणि मग आपली अवस्था गडचिरोली गोंदियासारखीच होणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे साहेब त्यांच्या मागं परळीची जनता आम्ही खंबीर आहेत. 18 पगड जातीचे माणसं आम्ही खंबीर आहेत. आमच्या नेत्यावरचा कुठलाच आरोप आम्हाला मान्य नाही, पुरावेच नाहीत. कुणी उठायचं आणि काही बोलायचं ह्याला काय अर्थ नाही. आणि माझी वैयक्तिक मागणी हे राजेभाऊ फड यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाला, सायकोलॉजिस्ट त्यांना दाखवा, ससूनमध्ये दाखवा त्यांना.